नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनसह लाठ्याकाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण. राहुल गांधींचे गंभीर आरोप. तर राहुल गांधी खोटं बोलत आहेत म्हणत भाजपचा पलटवार. लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये आज परीक्षा विधेयक सादर होणार. राज्यसभेत विरोधकांकडून गोंधळाची शक्यता. पेपर लीक रोखण्यासाठीचं विधेयक लोकसभेमध्ये पास. आरोपींना 7 वर्षांची शिक्षा तर 10 कोटींचा दंड. पेपर फुटीला आळा घालण्याकरता सरकार ऍक्शन मोडवर. शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडला बंदी. राज्यातील सगळ्या शाळांसाठी अन्न सुरक्षा आयुक्तांचा आदेश. आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती वाढली आहे. युवा शक्ती हीच देशाची खरी शक्ती. युवांनी दाखवून दिलं लोकशाही कात टाकतीये. मार्मिक प्रबोधन शतक या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई. रमेश मुखेकर यांना तात्काळ सेवेतून केलं निलंबित. विद्यापीठाकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल. धाराशिवच्या आळणी या पाटीजवळ भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू. 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. यापुढे आता शाळेच्या कंपाऊंड पासून 50 मीटरच्या परिसरात वडे आणि समोसा यासारखे तळलेले पदार्थ, त्यासोबत चॉकलेट, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स विक्रीवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार शाळेच्या 50 मीटर परिसरात हाय फॅट युक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ईट राईट स्कूल ही संकल्पना बंधनकारक करण्यात आलेली आहे. दरम्यान शाळेच्या 50 मीटर परिसरात कोणते खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. शाळेजवळ आता वडापाव, समोसे, भजीपाव असे पदार्थ मिळणार नाहीत. बेकरी उत्पादन त्यामध्ये काय तर कुकीज, केक, पेस्ट्री, डोनट्स, मफिन्स, बिस्किट यासारखे पदार्थ. त्यानंतर सीलबंद स्नॅक्स त्यामध्ये येतंय चिप्स, कॉर्न चिप्स, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न यासारखे पदार्थ देखील आता मिळणार नाहीयेत. बर्गर, पिझ्झा यावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. अतिरिक्त फॅट असलेल्या पदार्थांवर बंदी घातली आहे. चॉकलेट्स हे देखील आता मिळणार नाहीये. डीप फ्राईड आयटम्स, शुगरी आयटम्स, ट्रान्स फॅट आयटम्स, म्हणजे उदाहरण सांगितलं ते काय सांगता येईल, वडापाव सांगता येईल आपल्याला, चिप्स सांगता येतील, तुमचे हाय शुगरमध्ये तुमचं जंक फूड येतील. त्याच्यानंतर तुमचे सो कॉल्ड ड्रिंक्स जे आहेत ते येतील, कॅफिनेटेड ड्रिंक्स आहेत ते येतील. सो ऑल दीज आर पार्ट ऑफ दॅट. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वीपर्यंतच्या शाळेची डेफिनेशन 12वीपर्यंत आहे आणि हे लागू होतं 22
महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात, 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं ते 12वीपर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजली आहे असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम देश पाहतोय असं ते म्हणाले. तसंच घटना बदलण्यासाठी पक्ष फोडण्यात आले. खासदार वाढवण्यापेक्षा रोजगार वाढवण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. ते माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्ती माजलेली नाही आहे, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे. आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो. आणि मला अभिमान आहे त्या युवांचा, सगळ्या युवकांचा अभिमान आहे की आम्हाला असं वाटत होतं की अरे झालं संपलं, आता लोकशाहीने मान टाकली, पण युवांनी दाखवून दिलं लोकशाहीने मान नाही टाकली, लोकशाहीने काट टाकलेली आहे. आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान, याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळाने काढला, तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत. आता पेटायचं कारण तुमचं आहे, तुम्ही आहात. जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फुटायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात. खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत. गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाही आहे. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? हे किती यांची म्हणजे काय त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात. आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. पालघरमध्ये मुसळधार पावसानंतर सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण हे 97% भरलेलं आहे. त्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून सूर्या नदीमध्ये 2700 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात पावसानं हजेरी लावलेली आहे. गेल्या 2 दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात आणि त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र खरीप हंगामावरील संकट अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील तब्बल 55 ते 60% क्षेत्रावर अजूनही पेरण्या झालेल्या नसल्याची माहिती आहे. 40 गावात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेती पिकांना मोठं जीवनदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वीच पावसाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर 40 गावमध्ये देखील पावसानं हजेरी लावल्यानं मान्सून पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झालाय.